तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेलं गहू असो, ज्वारी असो, तांदूळ असो, हे धान्य आपल्याकडे जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, त्याला कुठल्याही प्रकारची कीड लागू नये, जाळी लागू नये, हे जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे असतील, 2 ते 3 वर्ष टिकवायचे असेल, तर या गोष्टीचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता. इथं बोरिक ऍसिड म्हणून मी मेडिकल मधून पावडर आणलेली आहे, नंतर कडुनिंबाची पाने आणि आपल्या स्वयंपाकामध्ये वापरलं जाणारं मोठं मीठ, या गोष्टीचा तुम्ही नक्की वापर करू शकता. आणि तांदळामध्ये टाकताना फक्त कडुनिंबाची पाने टाकायची नाहीत, गहू ज्वारीमध्ये तुम्ही बिंदास टाकू शकता. तर 2 ते 3 वर्ष कुठल्याही प्रकारची धान्याला कीड वगैरे काही लागत नाही, एकदम व्यवस्थित असं तुम्ही जसं भरलं होतं तसं धान्य व्यवस्थित राहतं. हा माझा अनुभव आहे, कारण माझ्याकडे 2 ते 3 वर्षापूर्वीचे गहू ज्वारी अजून पण शिल्लक आहे. ते अशा प्रकारे मिक्स करून ठेवायचे आणि व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवणे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब